सरकार लाईव्ह केलेलं आहे, लय ती मुक बसले. आजची आपली जी पत्रकार परिषद आहे ह्यात प्रामुख्याने जे आपल्या जिल्ह्यातले शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, जे पीक विमा, आपलं सततच्या पावसाचं अनुदान, चालू वर्षात 23मध्ये मार्च आणि एप्रिलमध्ये जे नुकसान झालं होतं त्याचं अनुदान, परत सध्या आपण बघतोय की पाणी नसतानाही आपली शेतातली लाईट 5 मिनिट सुद्धा चालत नाही. वीजेचा जो प्रश्न एवढा मोठा गंभीर झालेला आहे, तो प्रश्न, ह्या सगळ्या विषयावर आज आपण पत्रकार परिषद घेतोय. तर आपण सध्या आपल्या शेतकऱ्यांचं शासनाकडे किंवा कंपनीकडे किती येणं आहे हे एक वर्षवाईज आपण जाऊ, कारण आपल्या सगळ्याच्याच आवडीचा विषय आहे. आधी आपण विम्यापासून सुरुवात करू. 20च्या पीक विम्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयापर्यंत शेतकऱ्यांनी लढा नेला, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, तरी पण अद्यापपर्यंत आपल्याला 18,500 प्रमाणे प्रति हेक्टरी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता. त्यातले फक्त जवळपास 10,000च्या आसपास पैसे 2 टप्प्यात शेतकऱ्यांना मिळालेत. उर्वरित जे पैसे आहेत त्यातले उच्च न्यायालयात 75 कोटी जमा आहेत, त्याची 30 नोव्हेंबर तारीख आहे. आणि आमची मागणी अशी आहे की शासनाला विमा कंपनीला जो हप्ता द्यायचा आहे त्यातले आपल्याला एकूण आता 2020चे 168 कोटी रुपये येणं अजून विमा कंपनीकडनं सर्वोच्च न्यायालयाने देऊन सुद्धा 20च्या बाबतीतला अद्यापर्यंत आपल्या शेतकऱ्यांना मिळालं नाही. तर 168 कोटीपैकी 75 कोटी न्यायालयाकडे जमा आहेत ते, आणि उर्वरित 93 कोटी शासनानं कंपनीला जो हप्ता देणं आहे शासन, त्याच्याऐवजी ते पैसे आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करावे आणि त्याप्रमाणे आपले 168 कोटी वर्ग शेतकऱ्यांना वाटप करावे, अशी आमची मागणी आहे. हा एक विषय होता. 2020 देणं किती आहे अजून? 168 कोटी. 168 कोटी राहिले आपलं. आता 21च्या बाबतीत 2020चं 168 कोटी रुपये अद्यापपर्यंत पीक विम्याचं शेतकऱ्याचं जे देणं आहे ते अद्यापपर्यंत कंपनीने दिलेलं नाही. आता 21च्या बाबतीत जगताप साहेब तुम्ही सांगा, कारण त्यांनी आणि शांबाई यांनी स्वतः उच्च न्यायालयात याबाबत एक याचिका दाखल केलेली आहे, त्यामुळं ते सांगतील आता काय 21. नमस्कार, मी अनिल जगताप. या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या सर्व पत्रकारांचे मनापासून स्वागत करतो. पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सन्माननीय ओमराजे निंबाळकर साहेब, धाराशिव कळमचे लोकप्रिय आमदार सन्माननीय कैलासजी पाटील साहेब, माझ्यासोबत 2021चे याचिकाकर्ते श्यामभैया, शिवसेनेचे उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी. आत्ताच आपल्याला ज्या पद्धतीनं आमदार साहेबांनी जिल्ह्यातील शेतकऱ्याची शासनाकडून येणे बाकी, पीक विमा कंपनीकडे असलेली येणे बाकी आणि इतर जे काही शासकीय अनुदान आहेत, त्यात कांद्याचं अनुदान असेल, प्रोत्साहन अनुदान असेल, इतर काही अनुदान असतील, त्या संदर्भात ही प्रेस आयोजित केलेली आहे. 2020च्या संदर्भात सन्माननीय आमदार साहेबांनी या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली आहे. 2021च्या संदर्भात या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो, 2021मध्ये धाराशिव जिल्ह्याकरिता बजाज अलायन्स ही पीक विमा कंपनी होती. धाराशिव जिल्ह्यातील जवळपास 6,53,000 अर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. त्यापोटी शेतकरी, राज्य शासन आणि केंद्र शासनाचा हिस्सा मिळून त्या वर्षीची पीक विमा कंपनीला देय रक्कम 570 कोटी 11 लाख इतकी होती. जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि सततचा पाऊस झाला. शासकीय नियमानुसार त्यावर्षी शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिल्या आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याला 374 कोटी रुपये वाटप केले गेले. मात्र या ठिकाणी बजाज अलायन्स पीक विमा कंपनीनं केंद्रीय मार्गदर्शक सूचना आहेत 17 ऑगस्ट 2020ला केंद्राने पीक विमा संदर्भात काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्याच्यातील 21.5.10चा एक मुद्दा आहे, जर कापणी हंगामाच्या अगोदर 15 दिवस सूचना मिळाल्या असतील तर त्याला 100% भारांकन मिळालं पाहिजे. मात्र आपल्या सूचना 15 दिवस अगोदर असताना देखील धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चुकीच्या पद्धतीनं विम्याचं वाटप केलं गेलं. त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला आणखी 374 कोटी 2021च्या पीक विम्यापोटी येणे बाकी आहे. आमदार साहेबांनी, खासदार साहेबांनी या संदर्भात आवाज उठवल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी मिळून जिल्हास्तरीय समिती, विभागस्तरीय समितीकडे अपील दाखल केलं गेलं.
विभागस्तरीय समितीनं या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करावी म्हणून असे आदेश दिले होते. आपल्या सर्वांना माहिती आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर्षी महसुली कारवाई सुरू केली. मात्र राज्य शासनानं त्या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये कारवाई दाखल करत असताना त्याला संरक्षण घेणं महत्त्वाचं असतं. राज्य शासनानं किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी त्या संदर्भात कॅव्हेट दाखल केलं नाही. त्यामुळं उच्च न्यायालयानं जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात वसुली करण्याचे अधिकार आहेत का हे दाखवून देण्यास राज्य शासन कमी पडलं असा ठपका ठेवत त्याला स्थगिती दिलेली आहे. दुर्दैवानं गेली 1.5 वर्ष यामध्ये काहीही प्रगती झाली नाही. स्थगिती तशीच आहे. खरं म्हणजे राज्य शासनानं ही स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे होते. किमान या आदेशाच्या विरुद्ध तातडीनं प्रतिज्ञापत्र दाखल करायला पाहिजे होतं. मात्र 1 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर प्रतिज्ञापत्र दाखल केलं. त्या ठिकाणी सविस्तरपणे बाजू मांडली जात नाही. उच्च न्यायालयाला दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देणं महत्त्वाचं होतं, ते देखील केलं नाही. यावरून राज्य शासनाच्या प्रती किती गंभीर आहे हे आपल्या लक्षात येईल. राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे या संदर्भात मी स्वतः याचिका दाखल केली. राज्यस्तरीय समितीमध्ये बैठक झाली. मात्र राज्यस्तरीय समितीनं उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या प्रकरणाचा चुकीचा अर्थ काढला आणि त्या प्रकरणामध्ये निकालच दिला गेला नाही. मी आमदार साहेब, खासदार साहेब वारंवार या संदर्भात राज्य तक्रार निवारण समितीला विचारणा करत होतो. मात्र अद्यापपर्यंत निकाल दिला गेला नाही. शेतकऱ्याचं हित नजरेसमोर ठेवून माननीय खासदार साहेब आणि कैलासदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः आणि श्याम जाधव या ठिकाणी उपस्थित आहे. आम्ही दोघांनी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये याचिका दाखल केलेली आहे, जिचा PIL नंबर 59/2023 आहे आणि त्याची सुनावणी परवाच्या दिवशीच आहे. मी आपल्याला या ठिकाणी अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो, या कामकाजासाठी लागणारी वकिलाची मदत सन्माननीय आमदार कैलासदादा पाटील साहेबांनी केलेली आहे. तसेच जाण्या येण्यासाठी अगदी डॉक्युमेंट काढण्यापासून जी काय मदत असेल त्यांनी अगोदर पहिल्या दिवशी मला सांगितलं की तुम्ही मला माझ्या भावाप्रमाणे आहात. जिल्ह्यातील शेतकऱ्याचं काम तुम्ही करत आहात. आर्थिक मदत जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही मला सांगा. ज्या वेळेस मी मागितली अगदी मोठ्या मनानं जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं हित नजरेसमोर ठेवून त्यांनी मदत केलेली आहे. मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो. 2021च्या संदर्भात ही परिस्थिती आहे. 2021च्या बाबतीत मी मागच्या अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यातही मी असं म्हणलं होतं की जो राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीनं निर्णय दिलेला नाही, जे उच्च न्यायालयात जी स्थगिती आहे ती जिल्हाधिकाऱ्यांनी जी RRC कारवाई प्रस्तावित केली होती, ते जिल्हाधिकाऱ्यांना RRC कारवाईचे अधिकार आहेत का नाही याबाबत शासन आपली भूमिका मांडू न शकल्यामुळे, पण ते पटवून देऊ न शकल्यामुळं ती स्थगिती आहे. परंतु त्यात कुठंही जे राज्यस्तरीय समितीला तुमच्या कामकाजाला कुठंही अटकाव केलेला नव्हता, परंतु त्या गोष्टीचा चुकीचा अर्थ लावून कारण शोधलं आणि ते 2021चा राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक होऊन आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करून कमीत कमी 5-7 वेळेस त्या सचिवांना भेटलो, त्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला, लक्षवेधी मांडली. अद्यापपर्यंत शासनानं त्याची प्रोसिडिंग्स फायनल केलेली नाही. त्यामुळे 2022च्या बाबतीतही तोच प्रकार झाला. 2022च्या बाबतीत केंद्र सरकारचे निकष होते 50% भारांकन लावायचा. त्याच्या विरोधात सुरुवातीला आम्ही जिल्हास्तरीय समितीने 3-4 वेळा सांगितलं. त्यानंतर विभागीय समितीकडे मी स्वतः तक्रार करता होतो. तिथं सुद्धा निर्णय 50% प्रमाणे 50% भारांकन लावलेलं चुकीचं आहे, उर्वरित 50% द्या म्हणून निर्णय झाला. समितीकडे पहिल्यांदा सुनावणी झाली. तांत्रिक समितीने सुद्धा निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने दिला आणि उर्वरित 50% द्या म्हणून सांगितलं. नंतर राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे बैठक झाली. ती समिती 24 ऑगस्ट 2023ला याची बैठक झाली, तर निर्णय झाला. अद्यापपर्यंत पंचनामे ती कंपनी ना शेतकऱ्यांना देऊ शकली ना प्रशासनाला देऊ शकली. आणि जे पंचनामे माहिती अधिकारात आम्ही मांडले होते त्या अनसुरड्याच्या माने शेतकऱ्यांचे होते, त्या माहिती अधिकाराखाली आम्ही काही 4-5 पंचनामे काढले होते. त्यात स्पष्ट त्या कृषी अधिकाऱ्याचे कृषी सहाय्यकाचे खोट्या सह्या, शेतकऱ्याच्या खोट्या सह्या असे बोगस पंचनामे त्यांनी माहिती ज्यांच्या
हा दुसरा विषय झाला. तिसरा विषय त्यांनी जवळपास 1.5 लाखाच्या आसपास जे इंटिमेशन होते रिजेक्ट केले. त्यांनी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीमध्ये त्यांना विचारलं की रिजेक्ट कशामुळे केले, तर त्यांनी सांगितलं की डबल इंटिमेशन आहेत. आम्ही त्यांना विचारलं की एखाद्या शेतकऱ्याने 2 वेळा इंटिमेशन दिलं असलं तर समितीमध्ये निकाल दिला तर नंतर परत त्यांनी पैसे द्यायचे नाहीत. ह्या सगळ्या महत्वाच्या असं मला वाटतं. आणि 23च्या बाबतीत आता चालू वर्षात तर आपण बघतोय 23च्या बाबतीत जे मागच्या 3 वर्षाची परिस्थिती होते, तुम्ही सगळे शेतकरीच आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मागच्या 3 वर्षापेक्षा ह्यावर्षी दुष्काळाची परिस्थिती तीव्र आहे. ह्या वर्षी दरवेळेसपेक्षा आपण जर माहिती काढली तर कंपनीला शेतकरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार म्हणून आपल्या जिल्ह्यातून जाणार आहे आणि जवळपास 3,000 कोटी रुपये विमा संरक्षण आहे. तर आता जे जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांनी अहवाल दिलेत की जिल्ह्यातल्या ह्या दुष्काळाच्या परिस्थिती जवळपास 60% मागच्या जसं 3 वर्षात केलं तसं न करता आता ह्या वर्षी सगळ्या दुष्काळाची परिस्थिती आपण जर बघितलं तर या वर्षी जवळपास शेतकरी आत्महत्या जर काढल्या तर यावर्षी सगळ्यात जास्त आत्महत्या असतील 146 आत्महत्या त्यावर्षी. 2022 मध्ये 17 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि 2023 मध्ये आतापर्यंत म्हणजे अजून वर्ष पूर्ण व्हायचं तर 146 शेतकऱ्यांनी दुर्दैव आत्महत्या केल्यात. ही खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे. शासन वेळच्या वेळेला मदत करत नाही. वेळच्या वेळेला मदत जर दिली असती जी अंतिम रक्कम आहे, आता हे अग्रिमवर बोलवून न करता, नाही तर अग्रिम दिला म्हणून कोणी पाठ थोपून घ्यायचं का कारण नाही. आपला हप्ता 11,000 रुपयाचा आहे, अग्रिम दिला 5,000 रुपये. ह्या वर्षी तुम्ही जे 3 शेतकऱ्यांना जास्त मिळवून देता ह्यासाठी शासनानं काम करणं गरजेचं आहे किंवा शासनानं त्या कंपनीवर दबाव आणणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मला आपल्याला अजून एक सांगायचं की आपण सततच्या पावसाचं आपण बघतोय की मागच्या सप्टेंबरमध्ये तिकडनं शेतकऱ्यांना मिळणं बाकी आहे. 2021ची साधारणतः 374 कोटी रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांना धाराशिव जिल्ह्यातल्या मिळणं बाकी आहे. 2022ची जवळपास 312 गोष्टीचा फक्त एकच मतितार्थ आणि वारंवार. पण मला एवढंच विचारायचंय जवळपास 174 आत्महत्या या वर्षात शेतकऱ्यांनी केल्या, त्या माणसाची ही रक्कम देणं बाकी आहे. तर ह्याचा सुद्धा सारासार विचार या ठिकाणी सरकारनं, राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं करावं एवढंच मी या ठिकाणी मांडतो. आणि 2020च्या विम्याच्या बाबतीत जी मी वारंवार विषय मांडलाय की विमा कंपनीनं प्रीमियम भरून घेतल्याच्या नंतर त्याची भरपाई देण्याची जबाबदारी सुद्धा विमा कंपनीचीच असते. असं असताना सुद्धा 2020ला जी विमा कंपनी होती बजाज अलायन्स, 2021ला सुद्धा याचिका करत असताना परत तशाच पद्धतीचं एजंटगिरीचं शेण खाण्याचा प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे. इथं सुद्धा त्यांच्या याचिकेमध्येच 2021च्या सुद्धा म्हणते की जर विमा कंपनीनं रक्कम नाही दिली तर ती राज्य सरकारनं द्या. नेमकं बजाज अलायन्सच्या कंपनीच्या बाबतीत याचिका करताना असं का होतंय? मी जे वारंवार म्हणतोय आणि पत्रकार बांधवाला सुद्धा म्हटलं होतं की ह्याच्या बाबतीत एका व्यासपीठावर येऊन चर्चा करा. कारण अशा पद्धतीनं इकडं शेतकऱ्याचा तारणहार हे दाखवायचं आणि दुसरीकडं ज्या कंपनीनं विमा भरपाई देणं गरजेचं असताना, बाध्य असताना, त्याच्यापोटी जी कंपनी प्रीमियम घेत असताना त्या कंपनीला सोडायचं आणि राज्य सरकारला त्या ठिकाणी ही भरपाई द्यावी अशा प्रकारची याचिकेत मागणी करायची. म्हणजे नेमकी याचिका शेतकऱ्यासाठी केली का कंपनीसाठी केली? मला वाटतं हे सुद्धा स्पष्टीकरण त्या लोकांकडनं येणं गरजेचं आहे. आणि त्याच बाबतीत 2021ची आमची जी याचिका आहे त्याच्या आम्ही स्पष्टपणे म्हणलंय की विमा कंपनीनं प्रीमियम घेतलेला आहे, त्यामुळे नुकसान भरपाई द्यायची जबाबदारी सुद्धा 100% विमा कंपनीचीच आहे, बजाज अलायन्सचीच आहे आणि त्यांनीच ती द्यावी अशा प्रकारची मागणी आमच्या याचिकेमध्ये आम्ही केलेली आहे. त्याच्यासाठी याचिकेच्या 2 कॉप्या पण आणल्यात, त्या सुद्धा मी पुरावा दाखल द्यायला तयार आहे. आता कोणा तुम्हाला माहित नाही घ्यायची का कोण करत होती पाठ तुटतो घेत ना अभ्यास करून या तुम्ही. तुम्हाला राणा पाटलाच्या माध्यमातून दाखल झालेली याचिका आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची कॉपी देतो. आपण आता दुसरा महत्वाचा विषय आपला राज्य सरकारकडे जे आता विम्याचा विषय झाला, ज्या अनुदानाच्या रकमा थकलेल्या आहेत. सप्टेंबर 2022 मध्ये आता महिना नोव्हेंबर 2023 चालू आहे, म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त काळ होऊन गेला
आपल्या जिल्ह्यातल्या 1,99,907 शेतकऱ्यांना 137 कोटी रुपये सततच्या पावसाचे अनुदान येणं अपेक्षित होतं. एकतर त्यांनी सुरुवातीला घोषणा करताना 3 हेक्टरपर्यंत हेक्टरी 13,600 प्रमाणे मदत देऊ असं जाहीर केलं, परंतु त्यांच्या नेहमीच्या ह्याच्याप्रमाणे वागण्याप्रमाणे त्यांनी ते GR काढताना, शासन निर्णय करताना ह्या वेगवान गतिमान सरकारनं जाहिराती जेवढं करतं त्या सरकारनं तो शासन निर्णय करताना 8,500 काढला. तरी सुद्धा आजची माहिती जर घेतली तर आपल्या जिल्ह्यातले सततच्या पावसाचे 74,609 शेतकरी अद्यापपासून त्या मदतीपासून वंचित आहेत. रोज शेतकरी KYC करतात, कुठंतरी काय इकडे जा तहसीलला चक्रा मारतात, तळाकडे चक्रा मारतात नाही त्याची गंमत सांगतो आणि तुम्हाला. जवळपास 63 कोटी रुपये सततच्या पावसाचे पैसे अद्यापर्यंत गेल्या वर्षीचे मागच्या सप्टेंबरमध्ये नुकसान झालं त्याचे पैसे अजून या गतिमान सरकारनं वेगवान निर्णय घेणाऱ्या सरकारनं अद्यापर्यंत शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. ही आपल्याला एक माहिती. आणि आपल्याकडे या वर्षी मार्च आणि एप्रिलमध्ये अवकाळी पाऊस झाला होता. आपल्या तालुक्यात मुख्यमंत्री आले होते, उपमुख्यमंत्र्यांनी एक राजकीय सभा घेतली, दोघांनी सांगितलं की तुम्हाला मदत देऊ. तरी सुद्धा मार्च आणि एप्रिलमध्ये थोडे शेतकरी होते, जास्त शेतकरी नव्हते. तरी पण मार्चच्या नुकसान भरपाईत 2600 शेतकरी होते आणि एप्रिलच्या नुकसान भरपाईत 5,900 शेतकरी होते. तरी पण ह्या दोन्ही मिळून 1,690 शेतकऱ्यांचे अद्यापर्यंत 1,64,00,000 रुपये सरकारनं अद्यापर्यंत वाटप केलेले नाहीत. ह्या वेगवान गतिमान सरकारनं स्वतः भेटी देतात, राजकीय दौरे होतात, राजकीय सभा होतात, परंतु अद्यापर्यंत मार्च एप्रिलच्या सुद्धा अवकाळी पावसाचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. 1,64,00,000 रुपये. सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्ही जर शेतकऱ्याला विचारलं का, सध्या शेतकऱ्याला एक काम चांगलं लावलंय तिने. पहिला म्हणते त्या तुमचं अकाउंट त्या आधारला लिंक करा म्हणते, पुन्हा आधार लिंक झाला पुन्हा त्याला म्हणते पॅन लिंक करा, पॅन लिंक झाला की त्याला म्हणते मोबाईल नंबर लिंक करा. मग ती विचार आपलं पहिल्यांदा आधार पुन्हा पॅन पुन्हा ती मोबाईल लिंक करीत बसते आणि ही सगळं लिंक केल्याच्या नंतर पुन्हा म्हणते आता KYC करा. मग त्याला ती 50-100 शेतकरी खर्च येते, ती KYC बी करते. आणि एवढं सगळं करून जेव्हा शेतकरी तहसीलदारला किंवा कलेक्टरला किंवा आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला कुणाला जरी विचारलं, आता खरं ज्यांनी ही सगळं सांगितलंय प्रशासनानं की तुम्ही पहिल्यांदा आधार लिंक करा, पॅन लिंक करा, मोबाईल नंबर लिंक करा, KYC करा, ही सगळं करायला सांगितलेल्या माणसाला माहित पाहिजे ना की एवढं सगळं केल्याच्या नंतर शेतकरी काय विचारतोय, आमचं अनुदान कधी पडणार आहे. ही विचारल्यावर तहसीलदार कलेक्टर बोलतोय ती वरच्याला माहिती, वरून पडते. आणि कुठून पडतंय नेमकं, वरच्याला माहिती आहे, वरून पडतंय, कुठून पडतंय ती सांगावं लागेल ना. अक्षरशः महिने शेतकरी त्या ऑनलाईन झाल्याच्या नंतर फक्त फुटबॉल सारखं काम आहे त्याचं. तलाट्याकडून तहसीलदारकडं, तहसीलदारकडून तलाट्याकडं, कलेक्टरकडं, प्रत्येकाला विचारतंय की बाबा कधी पडणार आहे, वरून पडणार आहे, इतकंच फक्त उत्तर दिलं जातंय. मला वाटतं ह्याच्या बाबतीत सुद्धा खुलासा होणं गरजेचं आहे की शेतकऱ्याला नुसती कागद काळी करायला लावायची, त्याला लिंक करायला लावायचं, KYC करायला लावायचं, पण ते अनुदान का त्याच्या खात्यावर पडत नाही. मला वाटतं ह्याचं उत्तर सुद्धा कर्तबगार राज्य सरकारनं त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मगाशी राहून गेलं की ज्या गोष्टीसाठी राणा पाटलांनी त्यावेळेस, म्हणजे आता त्याला 1 वर्ष होऊन गेलं, शेतकऱ्यांना सांगितलं होतं की तुम्ही अर्ज करा आणि पंचनाम्याच्या प्रती मागा. मला वाटतंय त्या पंचनाम्याच्या प्रती त्या घटनेला आज जवळपास 1-1.5 वर्ष होऊन गेल्याच्या नंतर शेतकरी तर सोडा, प्रशासनालाच अजून मिळालेलं नाही. मग नेमकं त्या दिवशी पत्रकार परिषद किंवा प्रेस नोट घेऊन जी शेतकऱ्याला आवाहन केलं गेलं होतं की तुमच्या पंचनाम्याच्या प्रती मागण्यासाठी तुम्ही अर्ज करा आणि तुम्हाला प्रशासन देईल, नेमकं शेतकऱ्याला झुलवत ठेवायचं, खेळवत ठेवायचं काम होतं. मला वाटतं ह्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. अद्यापपर्यंत मिळेल नाही, 1.5 वर्ष होत आले. मला वाटतं त्या घटनेचा थोडा राग येऊन तर माणूस देईल तरी काहीतरी पाठपुरावा करून पट्टीशा आणून, अजून बी मिळालेलं नाही. ही त्याच्या पाठीमागची वस्तुस्थिती. PM किसान योजनेच्या बाबतीतही आपल्याला माहिती आहे की शेतकरी रोज कुठेतरी तहसीलदारकडे, कृषी अधिकाऱ्याकडे खेटे मारतो, लोकप्रतिनिधींना फोन करतो. परंतु आपल्या जिल्ह्यापुरतं आपण जर माहिती घेतली तर पहिला हप्ता आपल्या जिल्ह्यात 2,93,856 शेतकऱ्यांना मिळाला आणि आता जो शेवटचा 14वा हप्ता मिळाला आहे तो फक्त 74,632 शेतकऱ्यांना मिळाला. म्हणजे आपल्या जिल्ह्यातले 2,19,224 शेतकरी यांच्या अटी निकष ह्या, म्हणजे शेतकऱ्यांसाठी जे अटी निकष असतात नेहमीप्रमाणे
याच्यामुळे वगळे गेले आहेत. जवळपास 70 ते 75% शेतकरी कमी झालेत आणि त्या शेतकऱ्यांना बिचारांना माहीत नसतं आणि हे शेतकरी इकडून तिकडे चक्रा लँड सेडिंग राहिलं, काहीतरी अकाउंट नंबर चुकला, डॉटच झाला. म्हणजे हे 2,93,000वरनं 74,000 शेतकऱ्यावर एवढी संख्या आपल्या जिल्ह्यातली शेतकऱ्यांची PM किसान योजनेची झालेली आहे. आणि राज्य सरकार जी नवीन योजना आणते तेही PM किसानचे जे लाभार्थी आहेत त्यांना देणार, त्यामुळे तिथेही एवढेच लाभार्थी राहतील. तर आम्हाला त्यांना विचारायचं की हे 2,19,000 20,000च्या आसपास जे शेतकरी कमी झालेत ह्याची कारणं काय? हे शेतकरी नाहीत का? हे कशामुळे यांचं काय एवढी मोठ्या प्रमाणावर शेतकरी अपात्र करून त्यांची जर अनुदान बंद केलं जात असेल, जे 6,000 रुपये वर्षाला देतात ते सुद्धा, आणि त्याची जाहिरात एवढी मोठी करता तुम्ही, एवढे कमी झाले ह्याचं पण उत्तर सरकारनं द्यावं लागेल. दुसरं आपण बघतोय की प्रोत्साहनपर अनुदानाच्या बाबतीत सुद्धा प्रमाणीकरण जवळपास आपल्या जिल्ह्यातल्या 2,810 शेतकऱ्यांचं अजून प्रमाणीकरण झालेलं नाही आणि प्रमाणीकरण झाले पण त्याची अजून रक्कम मिळाली नाही अशी 1,469 शेतकरी आहेत. त्यामुळं त्या म्हणजेच जवळपास 4279 शेतकरी अद्यापपर्यंत प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित आहेत. सरकार मगाही म्हणलं वेगवान आहे, गतिमान आहे, त्यांनी सांगतं त्यांनी दिलं नाही, मागं विकास आघाडी सरकारनं दिलं नाही, आम्ही देऊन दाखवलं. तर हे शेतकरी अद्याप का वंचित राहिले ह्याचंही उत्तर त्यांनी देणं गरजेचं आहे. जवळपास वर्ष होऊन गेलं. त्याचबरोबर कांदा अनुदानाच्या बाबतीत सुद्धा आपण मागणी केली होती की आपण बॉर्डरवरला जिल्हा आहे, आपले बरेच शेतकरी बेंगलोर हैदराबादला कांदा घेऊन जातात, त्यांनाही अनुदान द्या. ती सरकारनं मागणी मान्य केली नाही. आपल्या जिल्ह्यातली जी आपल्या जिल्ह्याच्या बाजार समिती किंवा महाराष्ट्रात विकलेला कांदा होता त्याची 21 कोटी 82 लाख रुपये मागणी होती. त्याच्यापैकी फक्त 6 कोटी रुपये जमा झाले. 15 कोटी रुपये अजून सरकारकडनं कांदा अनुदान येणं बाकी आहे. मग जाहिराती करायला तुम्हाला पैसे आहेत, पण शेतकऱ्यांच्या कांदा अनुदानाचा विषय परत कांदा अनुदानाची वेळ आली दुसऱ्या वर्षी, तरी पण मागच्या वर्षीचे पैसे मिळत नाहीत. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय आताही बघतोय की आपण दुधाचे भाव, मागच्या 2 महिन्यापूर्वी दुधाचा भाव 39 रुपये प्रति लिटर होता. आता बघतोय तुम्ही सगळे दूध उत्पादक शेतकरी असाल कोणाला विचारा, सध्या भाव 27-28 रुपयावर आलाय. सरकारनं मागं हमीभाव योजना हमीभाव जाहीर केले, 3,5,8,5ला 34 रुपये भाव डिक्लेअर केला, पण मागच्या 2 महिन्यापूर्वी दुधाचा भाव 39 होतो, आज 27 रुपयावर आलाय. आणि मागच्या 2 महिन्यापूर्वी पशुखाद्याचे भाव प्रति किलो म्हणजे 50 किलोच्या पोत्याला 100-150 रुपये वाढले. म्हणजे पशुखाद्याचे भाव वाढले आणि दुधाचे भाव कमी झाले. तर आमचं मागणी एवढीच आहे की सरकारने हस्तक्षेप करावा. आता बघतोय आपण दुधाचं एवढं उत्पादन असताना सुद्धा ते सरकारच्या वतीने सांगितलं दुधाचं उत्पन्न वाढलंय, तरीही भेसळयुक्त दूध का बाजारात येतं? भेसळ थांबवत का नाही सरकार? ही जर फक्त दुधाची भेसळ थांबवली तरी आपल्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव मिळू शकतो. त्यामुळे दुधाची भेसळ थांबवणं गरजेचं आहे. आणि आता जे भाव कमी झाले त्याचं अनुदान थेट शेतकऱ्यांना कमीत कमी प्रति लिटर 10 रुपयाप्रमाणे राज्य सरकारने देणं गरजेचं आहे. कारण आता आपण आपल्या जिल्ह्यात बघतोय की बरेच शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणजे तरुण असतील दुधाचा व्यवसाय करतात, 1-2 लाखाचे त्यांनी गायी आणलेल्या आहेत. अशा वेळेस जर हे दुधाचे भाव कमी झाले तर परत आता दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहोत आपण. अशा वेळेस जर हे दुधाचे भाव कमी झाले आणि शासनानं जर मदत केली नाही तर तो शेतकरी परत कोलमडून पडेल. त्यामुळे सरकारनं वेळीच हस्तक्षेप करावा आणि प्रति लिटर याच्या आधी सरकारनं अनुदान दिलेले आहे ज्यावेळेस भाव कमी होतात त्यावेळेस. मागच्या वेळेस 5 रुपये भाव दिला होता, यावेळेस मागणी आहे किंवा जे पशुखाद्याचे दर वाढलेले आहेत, बाकी सगळ्या गोष्टीचे भाव वाढलेले आहेत. त्यामुळे यावेळेस शेतकऱ्यांना थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांना 10 रुपये प्रति लिटर प्रमाणे शासनानं अनुदान जाहीर करावं. आता सगळ्यात त्यांनी आता PM किसानच्या बाबतीत तुम्हाला स्पष्टपणे सांगितलंय की 2,93,856 शेतकऱ्यापैकी 14वा हप्ता मिळेपर्यंत त्या शेतकऱ्याची संख्या फक्त 74,632 राहिली. त्यामुळे त्याच्या बाबतीतलं सुद्धा खुलासा ज्याची जाहिरात करून सांगितलं जात आहे. म्हणजे एकीकडं जी सोयाबीन 11,000 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे विकली जात होती, त्या सोयाबीनचा दर जवळपास 4-4.5 हजार रुपयाच्या घरात आला. तेव्हा क्विंटल मागं 5,000-6,000 कमी झालेलं कोण बघत नाही एका क्विंटल मागं. म्हणजे उघड अल्पभूधारक शेतकऱ्याचं जर नुकसान बघितलं तर त्याच्या शेतात निघणाऱ्या सोयाबीनच्या हिशोबाप्रमाणे जर आपण बघितलं तर 1.5 लाखापासून ते 2 लाखापर्यंत त्याचं नुकसान झालंय. फक्त भावात पडलेल्या भावामुळं केंद्र सरकारनं घेतलेल्या धोरणामुळे पाम तेल आयात करायचं आणि DOC आयात करायचं ज्या शेतकऱ्याच्या भावात 1.5 लाख ते 2 लाख रुपये शेतकऱ्याला त्याच्यामध्ये सुद्धा
जर 2,93,000 शेतकरी फक्त 74,600 शेतकऱ्याला मिळत असेल तर नेमकं शेतकऱ्याच्या हिताचा आहे का शेतकरी विरोधी आहे ह्याचा विचार सुद्धा जिल्ह्यातल्या सामान्य शेतकऱ्यांना करणं क्रमप्राप्त आहे, गरजेचं आहे. आणि आता सांगितल्या पद्धतीनं आमदार साहेबांनी जे सांगितलं की ज्या दुधाच्या बाबतीत आपल्याकडे जोडधंदा म्हणून बघितलं जातंय, आपल्या जिल्ह्यात दुष्काळी जिल्हा असल्यामुळं बहुतांश शेतकरी शेतीला जोडधंदा बाबा जरी शेती नाही पिकली तर किमान रोजचं चलन चालू राहावं म्हणून ज्या दुग्ध व्यवसायाकडे अतिशय आशेनं बघतेत त्याच्या बाबतीत सुद्धा काही बिलं मी आणले तिथं, तुम्हाला बघायचे असते तर बिलं सुद्धा आणलेत आम्ही दाखवायला. की परिस्थिती अशी आहे की मागच्या 2 महिन्यात जवळपास 11 रुपयापर्यंत दुधाचा दर कमी केला गेला. एवढंच नाही, जी खाद्य त्यावेळेस मला वाटतं पशुसंवर्धन मंत्री जे होते त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 25% पशुखाद्याच्या किमती कमी करू, पण पशुखाद्याच्या किमती कमी झाल्या नाहीत. जी पोतं एक सोनाई प्राईम म्हणून एक पशुखाद्य मिळतंय ज्याची 1560 रुपये किंमत होती ती 1670 रुपये झाली आणि दुधाचा दर जवळपास 27 रुपयापर्यंत खाली आलाय जो 39 रुपयावर होता. मला वाटतंय ही सगळी धोरणं सगळ्या नीती ह्या शेतकरी विरोधी आहेत. शेतकरी कसा संपल, शेतकरी कसा संपवून टाकायचा, मला वाटतंय ह्या प्रकारे विचार करून शेतकरी संपवायचा हा प्रकार आहे. ह्या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. आता आपल्याकडे सध्या रब्बीच्या पेरण्या जवळपास फक्त 5-10% होण्याची शक्यता आहे आणि शेतकऱ्यांकडे जे सध्या पाणी आहे ते जवळपास फक्त जास्तीत जास्त महिनाभर पुरेल असं आहे. त्यामुळे शेतकरी त्यांचं जे पीक असेल, ऊस असेल किंवा जे समजा रब्बीला भिजवून पेरायचं असेल ह्यासाठी कुठेतरी लाईट चालू करून ते पाणी द्यायचा प्रयत्न करतात. परंतु मागच्या 8 दिवसापासून बघतोय की आपल्या जिल्ह्यात अजिबात व्होल्टेज येत नाही. 5 मिनिट सुद्धा लाईट कुठली चालत नाही. आम्ही जर माहिती घेतली तर 33 केव्ही सबस्टेशनला जो इनकमिंग सप्लाय यायला पाहिजे तो आपल्याकडे 19 कमी येरमाळ्याला परवा तर फक्त 19 केव्हीचा सप्लाय आला. 19 केव्ही सप्लाय आला तर मोटरीला व्होल्टेज कमी पडतं, ते ट्रिप होतं फिडर. त्यामुळे एकही सबस्टेशन आपल्या जिल्ह्यातलं एकही फिडर चालायला तयार नाही. अशा वेळेस जर पाणी नसताना दुष्काळ असताना ही लाईटची परिस्थिती आहे म्हणजे 33 केव्ही सप्लाय द्यायचा सोडून सबस्टेशनला वरूनच म्हणजे डिस्ट्रीब्युशन यंत्र कंपनीकडनं डिस्ट्रीब्युशनला जर फक्त 19 केव्ही पर्यंत सप्लाय कमीत कमी येतात, 19 ते 23च्या मध्ये येतो. तर ह्या आपल्या जे किरकोळ पाणी थोडं बहुत शेतकऱ्यांकडे आहे हे पाणी शेतकरी कसा देऊ शकेल. त्यामुळे जर हे शेतकऱ्यांचं काळजी करणारा सरकार आहे, जर पाणी नसताना ही परिस्थिती आहे, जर सुदैवानं आपला पाऊस पडला असता तर सरकारनं काय केलं असतं, लाईट कशी दिली असते आपल्याला. पाणी असताना सुद्धा थोडं पाणी आहे तर तो सुद्धा शेतकरी देऊ शकत नाही. याबाबतही आम्ही वारंवार कंपनीला सांगतोय, विचारणा करतोय, परंतु यांच्याकडनं सुधारणा व्हायची कुठलीही लक्षण दिसत नाही. लाईटीचं जर बघायला झालं तर आता मला वाटतं साधारणतः सगळ्याच लोकप्रतिनिधी आता जी फोन घेते त्यांच्यासाठी आहे, जी घेत नाही त्याला काय कळणार नाही. जर दिवसाचे 100 फोन आले तर 90 फोन लाईटीसाठी. काय त्याची तरमळ आहे किंवा जेवढं पाणी आहे तेवढं पाणी वापरून तरी हरभऱ्याचं जे पीक आहे, हरभरा असेल, ज्वारी असेल, गहू असेल, पदरात पडावं ही अपेक्षा आहे. पण तिथं सुद्धा आपल्या जिल्ह्यातलं एकही सबस्टेशन त्या ठिकाणी पूर्ण व्होल्टेजनं चलत नाही. कुठल्याही शेतकऱ्याला 8 तास जी तुम्ही सांगता ते 8 तास सुद्धा लाईट मिळत नाही. ती सलग मिळायचं तर सोडूनच द्या, अक्षरशः 2-2 काय तर ठिकाणी अशी परिस्थिती आहे की 2-2, 3-3 दिवस लाईट गायब आहे. आणि 3-3 दिवस लाईट दिल्याच्या नंतर जो सबस्टेशनला जर विचारलं सेक्शन इंजिनियरला किंवा डीवायला तर ती म्हणते साहेब व्होल्टेजच नाही वरून कुठून देणार. अशी अतिशय विदारक परिस्थिती जिल्ह्यातल्या एमएससीबीची झालेली आहे. आणि हे अतिशय गांभीर्यानं मला सांगायचं आहे की RDSS ह्या योजनेमधनं त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातले जे सबस्टेशन त्या ठिकाणी मंजूर झाले होते, जे ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर मंजूर झाले होते, जे फिडर सेपरेशनची कामं मंजूर झाली होती, मला वाटतं ह्या कामाची DPR जाऊन 2-2 वर्ष झालंय पण अद्यापपर्यंत त्या कामाच्या वर्क ऑर्डर दिल्या गेल्या नाहीत, ज्याच्यामुळे ती कामं होऊ शकली नाहीत. आणि त्यांनी केलेल्या पापाची फळं सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भोगावी लागतात. मला वाटतं ह्याचा विचार सुद्धा सरकार नावाच्या यंत्रणेनं करणं गरजेचं आहे. आज केवळ त्यांनी वर्क ऑर्डर न दिल्यामुळं योजना आहेत, पैसे उपलब्ध आहेत, फक्त जी प्रोसेस करून वर्क ऑर्डर देऊन ऍडिशनल सबस्टेशन, ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर देणं गरजेचं आहे प्रत्येक भागात. मला वाटतं ते न दिल्या गेल्यामुळं त्या ठिकाणी अतिशय विदारक परिस्थिती जिल्ह्यात एमएससीबीच्या बाबतीत, लाईटच्या बाबतीत तयार झालेली आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये नेमकं सरकार शेतकऱ्याकडनं काय अपेक्षा करतंय या सगळ्या गोष्टीचा विचार सरकार नावाच्या यंत्रणेनं करणं गरजेचं आहे. शेतकरी तर 100% करतो. आत्ताच सन्माननीय खासदार साहेबांनी आणि आमदार साहेबांनी
2020 पासून 23 पर्यंत दरवर्षी किती रक्कम येणं बाकी आहे, शासकीय अनुदान किती येणं बाकी आहे या संदर्भातली आकडेवारी सांगितली. त्यांनी खरीप हंगामाची आकडेवारी सांगितली. आपल्या माहितीसाठी या ठिकाणी सांगू इच्छितो, गेल्या 3 वर्षात शेतकरी केंद्र आणि राज्य शासनाकडून रब्बी हंगामाच्या प्रीमियर पोटी विविध पीक विमा कंपन्याला 119 कोटी रुपये वाटप केले गेले. मात्र शेतकऱ्याला त्यातला 1 रुपया देखील मिळालेला नाही. माझी या प्रेसच्या माध्यमातून राज्य सरकारला विनंती आहे की प्रधानमंत्री पीक विमा योजना या वर्षीपासून म्हणजे पुढच्या वर्षीपासून महाराष्ट्रामध्ये लागू करू नये. त्याच्या बदल्यामध्ये प्रत्येक हंगामामध्ये शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ठराविक रक्कम द्यावी. माननीय पंतप्रधानाचं जे होम स्टेट आहे गुजरात, त्या राज्यामध्ये देखील प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जात नाही. मग इतर राज्यांनाच ते बंधनकारक का करतात? देशातल्या 12 राज्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जात नाही. त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये देखील पुढील वर्षीपासून ही योजना राबवली जाऊ नये. आणखी एक यालाच मला जोडून सांगायचं आहे, गेल्या वर्षी खासदार साहेबांना इंग्रजीविषयी काही जणांनी सांगितलं. हे खरं आहे की आम्ही शेतकऱ्याची लेकरं आहोत, कदाचित आमची इंग्रजी चांगली नसेल, इंग्रजी येत नसेल, रिट पिटिशन जनहित याचिकेमधला फरकही आम्हाला समजत नसेल. परंतु खासदार साहेबांनी जे प्रश्न विचारले होते ते तर मराठीतच होते. मराठीत विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं अद्यापपर्यंत मिळाली नाहीत. अपेक्षा आहे या प्रेसनंतर ते मिळतील. त्यामुळं आता आम्ही ठरवलंय रडायचं नाही, लढायचं. त्याच्यामुळं ही शासनाकडे जी थकलेली अनुदान आहेत, येणे बाकी रक्कम आहे, त्यासाठी जिल्हा आणि राज्य स्तरावरती आता आंदोलन उभं करायचं आहे. त्याची सुरुवात 17 नोव्हेंबर पासून धाराशिव जिल्ह्यामधून होईल. राज्य स्तरावर देखील या संदर्भातलं आंदोलन केलं जाईल. त्यामुळं राज्य शासनाला विनंती आहे की आठवडाभरामध्ये ही जी थकलेली देणी आहे ती द्यावी. आपण जिल्ह्याचं हे सांगितलं तुम्हाला. मी राज्याच्या 2023च्या पीक विम्याच्या बाबतीत तुम्हाला मी थोडी आकडेवारी सांगू इच्छितो. आपल्या राज्य सरकार सांगते की 1 रुपयात आम्ही विमा हप्ता 1 रुपयात विमा एक शेतकऱ्यांना दिला. आपल्या राज्यातल्या 1,71,00,000 शेतकऱ्यांनी ह्या वर्षी पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घेतला आहे. त्याच्या पोटी राज्य सरकार शेतकऱ्याचा हिस्सा जे राज्य सरकार भरणार आहे ते राज्य सरकारचा हिस्सा आणि केंद्र सरकार असा मिळून आपलं राज्य सरकार यावर्षी आपल्या महाराष्ट्रात 8,000 कोटी रुपये विमा कंपन्यांना प्रीमियम देणार आहे. 8,000 कोटी. आणि त्याच्या बदल्यात यावर्षी 54,000 कोटी रुपये विमा संरक्षित रक्कम आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी. तर माझी राज्य सरकारला विनंती आहे की ह्या 54,000 कोटी रुपये संरक्षित रक्कमेपैकी तुम्ही शेतकऱ्यांना किती मिळवून देणार हे तुम्ही सांगा आणि मग स्वतःची पाठ थोपटून घ्या. आम्ही एवढ्या लोकांचा 1 रुपयात विमा काढला यापेक्षा आम्ही शेतकऱ्यांना 54,000 कोटीपैकी एवढे 1,000 कोटी रुपये मिळवून दिले असं सांगा आणि मग त्या योजनेचं श्रेय घ्या. मला हे सांगायचं आहे. विमा कंपन्याला 1,000 कोटी रुपये देणं ह्याचं श्रेय कुठल्या सरकारने घेऊ नये. ते त्या विमा कंपन्याकडनं वसूल करून आपल्या शेतकऱ्यांना जे सरकार देतं त्यांनी त्याचं श्रेय घ्यावं. आपल्याला माहीत आहे की यावर्षी जी परिस्थिती आहे की मागच्या 3-4 वर्षातली सगळ्यात विदारक परिस्थिती यावर्षी आहे. त्यामुळे 54,000 कोटी रुपयापैकी जास्त रक्कम आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कशी मिळेल ह्यासाठी राज्य सरकारनं काम करणं गरजेचं आहे. आणि ती जर त्यांनी ती मिळवून दिली तर निश्चितच आम्ही सुद्धा त्यांचं जाहीर आभार मानू, त्यांचं म्हणजे कारण अभिनंदन करू. पण आपल्याला सांगतो की अग्रिमच्या बाबतीतच सांगतो. आता आपण राज्य सरकार सांगते की आम्ही जवळपास कालपर्यंतचा आकडा होता की 24 लाख शेतकऱ्यांना आम्ही अग्रिम दिला. 1,71,00,000 शेतकऱ्यापैकी जर 24 लाख शेतकऱ्यांना अग्रिम मिळत असेल तर बाहेरल्या 1.5 लाख शेतकऱ्यांचं काय? 1.5 कोटी. 1,45,00,000 ते 1.5 कोटीच्या आसपास शेतकरी ह्या अग्रिमपासून वंचित आहेत. ह्याबाबत राज्य सरकार काय बोलायला तयार आहे का? ह्याचं श्रेय राज्य सरकार घेणार का? त्यामुळं या गोष्टीचं श्रेय तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपला विमा नुकसान भरपाई जर मिळवून देत असाल तर निश्चित श्रेय घ्या. त्या कंपनीला हप्त्याची भरपाई कंपनीची भर घातली त्यांच्या 8,000 कोटीचा हप्ता देऊन ह्याचं श्रेय कुणी घेऊ नये. आणि सगळ्यात आता महत्त्वाचा विषय राहिला की आपल्या दुष्काळाचा. यावर्षी दुष्काळ असताना सुद्धा त्यांचे ट्रिगर 1 ट्रिगर 2 आपल्याला माहिती आहे. शेतकऱ्याचा विषय आले की सगळेच निकष अटी लागतात पहिल्यापासून. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफीपासून बघतोय. काही लोक सत्तेत बसली
त्यांना शेतकऱ्यांविषयी निकष नाटी लावण्यात खूप इंटरेस्ट असतो. त्याप्रमाणे ट्रिगर 1 ट्रिगर 2 पण आता बघतोय आपले 3च तालुके बसलेत. तर आमची सरकारला विनंती आहे की तुम्ही ह्या तांत्रिक गोष्टी न बघता परिस्थिती बघा. जिल्हाधिकाऱ्यांनी तसा अहवाल पण पाठवला आहे. त्याचा तरी विचार करून आपल्या जिल्ह्यातले सगळेच्या सगळे तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करून जी काही मदत होईल शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांच्या लेकरांना ही शासनानं मदत करावी, हे आम्हाला शासनाला आपल्या माध्यमातून सांगायचं. आपण जर बघितलं असेल एकच विषय शेवटचा फक्त सांगणार आहे. एका बैलाच्या शिंगावर पाऊस पडला तर दुसऱ्या शिंगावर पडत नाही. आणि ही तालुक्याचं ट्रिगर 1 ट्रिगर 2 ती पर्जन्य मापक कुठली मापते ती कुठून आकडेवारी काढते परमेश्वराला माहिती. ह्या पद्धतीनं पूर्ण जिल्ह्यामध्येच दुष्काळाची अतिशय तीव्र परिस्थिती आहे. जिल्ह्यामध्येच नाही तर ह्या पूर्ण भागामध्ये. असा असताना सुद्धा केवळ मोजकेच तालुके त्या ठिकाणी दुष्काळी म्हणून जाहीर केले गेलेत आणि बाकीचे तालुके मात्र दुष्काळापासून वंचित ठेवायचं जे पापशेत त्या ठिकाणी सरकार नावाची यंत्रणा करते अशी अतिशय निषेधार्ह आहे. त्यामुळं सरकारनं तातडीनं त्याचं पुनरावलोकन करून ताबडतोब ह्या जिल्ह्यातले सगळेच्या सगळे तालुके दुष्काळी म्हणून जाहीर करावेत आणि दुष्काळाच्या नंतर दिल्या जाणाऱ्या सगळ्या ज्या सवलती आहेत, मदती आहेत, ते जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना देण्यात याव्यात. एक प्रश्न उपस्थित केला आहे की 1 रुपयात योजना फसवी असं म्हणायचं आपण. मी आजही म्हणतो, याआधी म्हणलेलं आहे, जेवढे पैसे तुम्ही हे 8,000 कोटी रुपये कंपनीला देता, हे जर 8,000 कोटी थेट शेतकऱ्यांना दिले तर काय अडचण आहे ना? विभाग जिल्हास्तरीय समितीकडे अपील करावं लागेल ना, कुणाला पंचनामे मागावं लागतील ना, राज्यस्तरीय समितीकडे जावं लागेल ना, कुणाला फेसबुक लाईव्ह करावं लागेल ना, कुणाला ह्यात सुप्रीम कोर्टात जावं लागेल. थेट शेतकऱ्यांना द्यायला पैसे, काय अडचण आहे? याआधी सुद्धा आपले जे विभागीय आयुक्त होते सुनील केंद्रेकर साहेबांनी, त्यांनी मराठवाड्याचा अभ्यास करून एक शासनाचा असा परिपूर्ण प्रस्ताव दिला होता. कायदा करायला, बाकीचे कायदे करायला तुम्हाला कायदेमंडळ कशाला असतं? नाही, मी काय म्हणतोय, बुलेट ट्रेनला पैसे देताना काय कुठला कायदा होता? गुजरातला जी बुलेट ट्रेन चालली त्यात महाराष्ट्राचा काय फायदा आहे? मग तिथं कुठला कायदा होता? गुजरातच्या लोकांसाठी आपण पैसे खर्चायचे होता कायदा? केला ना कायदा, पैसे दिले ना. मग तसे शेतकऱ्यांना पैसे द्या. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पैसे देताना तुम्हाला कायदा निकष का आठवतो, का मला लागतो? दिल्ली सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस बदल्या करायचे अधिकार राज्य सरकारचे आहेत म्हणून निर्णय पारित झाला, तेव्हा तो निर्णय पलटवण्यासाठी किती वेळात संसदेत कायदा करण्यात आला. मला वाटतं ह्याचा अभ्यास तुम्हाला 100% असेल. शेवटी जी 11,000 12,000 रुपये एका हेक्टरला, 11,000 ते 12,000 रुपये एका हेक्टरला कंपनीला तुम्ही देता, शेतकऱ्याचं त्या एका हेक्टरचं म्हणजे 2.5 एकराचं पीक संरक्षित करण्यासाठी, आणि ती कंपनी बिचारी कधीच घेतलेल्या 11,000 रुपये पैकी हेक्टरी मधल्या कधी सुद्धा 11,000 रुपयाच्या पुढे जाऊन मदत करत नाही. म्हणजे कंपनीची ही जी पीक विमा योजना आहे ती नेमकी कंपनीच्या हितासाठी आहे का शेतकऱ्याच्या हितासाठी आहे? जर सरकार नावाच्या यंत्रणेला मागच्या 3 वर्षापासून 4 वर्षापासून दिसत असेल की ह्याच्या माध्यमातून प्रायव्हेट विमा कंपन्या हजारो कोटी रुपयाचा नफा कमवतात, मला वाटतं हे दिसल्याच्या नंतर सरकार नावाच्या यंत्रणेची जबाबदारी आहे की बाबा हे 11,000 रुपये कंपनीला प्रीमियमच्या स्वरूपात भरण्याच्या ऐवजी डायरेक्ट जर शेतकऱ्याच्या खात्यालाच 11,000 रुपये एका हेक्टरला जमा केले तर शेतकरी काय साहेब नाव घेणार आहे का नाही? आणि मला वाटतं अशा पद्धतीचा नियम करायला किंवा कायदा करायला कुठल्या सरकारला कुणाचं बंधन असायचं काय कारण आहे? कुठलंही सरकार राज्यातला असू द्या, केंद्रातला असू द्या, ह्या प्रकारचा कायदा करून देऊ शकते. विनाकारण विमा कंपनीची तुंबडी भरण्यात काय अर्थ? 1986 पासून विमा योजना चालू झाल्या देशामध्ये, त्यावेळेसपासून हीच प्रचलित नियम आहे, प्रीमियम तेवढाच भरावा आणि अशा पद्धतीनंच रकमेचं वाटप. पण 86 पर्यंत जर तुम्ही बघितलं असेल, हे सरकार यायच्या आधी ज्या विमा कंपन्या असायच्या त्या शासनाच्या मालकीच्या असायच्या. बजाज अलायन्स नव्हतं तवा, भारतीय एक्सा नव्हतं तवा, रिलायन्स नव्हतं तवा. आता बजाज अलायन्स आहे, रिलायन्स आहे, भारतीय एक्सा आहे, ही सगळ्या प्रायव्हेट सेक्टरच्या कंपन्या आहेत. मग प्रायव्हेट सेक्टर मधल्या माणसाची तुंबडी भरायचं काम सरकार का करतंय हाच आमचा आक्षेप आहे. काय आंदोलन त्यांनी जाहीर केलं? काय आंदोलन दिशा काय झालं? आम्ही टप्प्याटप्प्यानं आंदोलन करणार, हे सगळे विषय आहेत. कशासाठी असणार आणि कुठल्या विषयावर असणार आम्हाला स्पष्टपणे जे प्रश्न रिपीट होत आता नेमकं
तुमच्या कुठल्या मुद्द्याला धरून आंदोलन आहे, राज्य सरकारकडे किती येणं बाकी आहे आणि कुठल्या विषयाला धरून आपण आणि स्वरूप काय असणार आंदोलनात? जवळपास आपल्या 3 वर्षाचे 20, 21 आणि 22चे जवळपास 894 कोटी रुपये विम्याचे विमा कंपनीकडे थकीत आहे. राज्य सरकार ते कंपनीकडनं पैसे शेतकऱ्यांना वसूल करून देण्यासाठी असमर्थ ठरलंय. सरकार कंपन्यांना पाठीशी घालतंय. त्याचबरोबरीनं सततच्या पावसाचे मागच्या सप्टेंबर महिन्यातले राज्य सरकारकडे 63 कोटी येणं बाकी आहे. प्रोत्साहनपर आंदोलनाचे बाकी आहेत. मार्च एप्रिल महिन्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्ह्यात येऊन सुद्धा सगळ्या शेतकऱ्यांचे पैसे अद्यापर्यंत मिळालेले नाहीत. कांदा अनुदान मिळालेलं नाही, जवळपास 15 कोटी रुपये थकीत आहे. ह्या सगळ्या थकीत रकमा एवढ्या शासनाकडे असताना शासन अजिबात शेतकरी आपल्या ह्या वर्षीचं बघितलं जवळपास 46 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, तरी शासनाला घाम फुटत नाही, शेतकऱ्यांचा विचार करत नाही. त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं 17 नोव्हेंबरपासून रस्त्यावर उतरून आंदोलन याविरुद्ध केलं जाईल आणि ती रक्कम जी शेतकऱ्यांच्या हक्काची रक्कम आहे ती शेतकऱ्यांना वसूल करून त्यांच्या मापात सहकारी होता. आपला पक्ष सुद्धा त्यांचा सहकारी होता. त्यावेळेस ह्या योजनेचं मूल्यांकन अवलोकन करून त्याला विरोध का केला गेला? दादा त्याला जोडून 2014-15 एखादी योजना एखादं सरकार ज्यावेळेस राबवतं किंवा अंमलात आणतं त्यावेळेस सरकारचं धोरण असतं, प्रत्येक माणसालाही वाटतं. मला वाटतं तशाच पद्धतीनं प्रत्येकाची भावना होती. पण ज्यावेळेस योजना राबवल्याच्या नंतर असं लक्षात यायला लागलं की 5-5, 6-6 हजार कोटी रुपये कंपन्या एका वर्षात महाराष्ट्रासारख्या राज्यातनं एका खरीपच्या हंगामात जर त्या ठिकाणी नफा कमवत असतील, मला वाटतं हे दिसल्याच्या नंतर त्याच्याबद्दल आम्ही आवाज उठवला. मला वाटतं जे आम्हाला दिसतंय, जे सामान्य शेतकऱ्याला दिसतंय, मला वाटतं ते सरकार नावाच्या मोठ्या यंत्रणेला दिसत असेल. पण माझा त्याच्यात स्पष्ट आरोप आहे की फक्त कंपन्याची तुंबडी त्या ठिकाणी भरली जातात आणि कंपनीच्या मार्फत पुन्हा इलेक्ट्रोल बॉन्ड घ्यायचा जो प्रकार असतो पक्षाचा, तो प्रकार त्या ठिकाणी केला जातो. दादा आपण खासदार आहेत, आपण अशी काही मागणी करणार आहेत का ही योजना बंद करावी, 1 रुपया पीक विम्याची ही योजना फसवी आहे अशी आपण काही त्याच्यापूर्वी आपल्या माहितीसाठी ज्या प्रायव्हेट सेक्टर मधल्या कंपन्या त्या ठिकाणी केंद्र सरकारनं आणल्यात आणि हजारो कोटी रुपयाचे नफे ह्या तुमच्या प्रायव्हेट सेक्टर मधल्या विमा कंपन्या कमवतात, हे लक्षात आल्याच्या नंतर महाराष्ट्राचंच उदाहरण घेऊन आम्ही ज्यावेळेस सगळी शिवसेना अखंड होती, एकत्र होती, त्यावेळेस आम्ही सगळे खासदार पंतप्रधानांना भेटायला गेलो होतो आणि त्यावेळेस आमची मागणी हीच होती की जर विमा कंपनीच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणात जर फायदा राहत असेल शिल्लक, तर हा राहणारा फायदा प्रायव्हेट सेक्टरच्या विमा कंपन्याला मिळू देण्यापेक्षा सरकारी क्षेत्रातल्या विमा कंपन्या आहेत त्याच कंपनीच्या मार्फत ह्या योजना राबवल्या जाव्या. जरी काय नफा राहिला तर तो किमान सरकारी कंपन्याला राहील, सरकारच्या ताब्यात राहील, कुठल्याही प्रायव्हेट सेक्टरच्या माणसाला त्याचा फायदा घेता येणार नाही. मला वाटतं ही मागणी आम्ही सगळ्यांनी एकत्र शिवसेना असताना केलेली आहे. आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी होणार काय स्वरूप? आम्ही आता तुम्हाला हळूहळू सांगू की सगळं काय आम्ही 17 तारखेपासून आम्ही सगळे सहभागी असणार ना. आता उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणल्यावर त्यांचा माझा वेगळा पक्ष आहे. काय सांगू म्हणजे स्वरूप तुम्हाला दिसेल ना, सांगू आम्ही. रस्त्यावरला आंदोलन राहील आणि जिल्हा स्तरावर पण करू आणि राज्य स्तरावर पण करू. पण ही रक्कम आपल्या हक्काच्या शेतकऱ्यांची मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र आहे माझं त्याच्या बाबतीतलं की तुम्ही प्रायव्हेट सेक्टर मधल्या विमा कंपन्या बंद करून ज्या बजाज अलायन्स, भारती एक्सा, रिलायन्स आहेत त्या तुमच्या घ्या ना. नॅशनल इन्शुरन्स तुमचे ऍग्रिकल्चर AIC आहे, घ्या ना तुम्ही. ज्या शासनाच्या मालकीच्या विमा कंपन्या आहेत त्याच्या मार्फत राबवा. आणि 86 पासून जर आपण आतापर्यंतचा इतिहास काढला तर शासकीय विमा कंपन्याच विमा राबवायच्या. हे नवीन निघाला आता एवढी अंबानी योजना चांगली आहे.